नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रकाश आहे. मी आता 28 वर्षांचा एक तरुण. नुकतीच मला नोकरी लागली होती पुण्यासारख्या ठिकाणी. पण तिथे आमचं जवळचं कोणी नव्हतं. पण एक नात्यातून काका लागायचे आणि ते तिथे त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे. काही दिवस मग त्यांनी मला त्यांच्यासोबत राहण्यासाठी बोलवलं. त्यांची घरची परिस्थिती चांगली होती आणि काका दोघे पण नोकरीसाठी होते आणि घरी खूप भरपूर पैसा यायचा. त्यांच्या घरी कामासाठी एक कामवाली रोज येत असायची. पण एक दिवशी झालं असं, मी घरी एकटाच होतो. त्याच वेळेस कामवाली आली आणि मी नुकताच अंघोळीसाठी गेलो होतो आणि त्याच वेळेस नेमकी ती कपडे धुण्यासाठी घेण्यासाठी बाथरूममध्ये आली आणि तिने मला पाहून खूपच लाजली. मी तिला पाहून मला पण थोडीशी लाज वाटली, कारण की मी अंघोळ असा करत होतो की मला वाटलं आता कोणी येणार नाही. तिला मला पाहून लाजली. नंतर आमच्यामध्ये काय घडलं आणि ती मोलकरीण रोज आता घरी कोणी नसलं की माझ्याकडून कशी तिची इच्छा पूर्ण करून घ्यायची आणि रात्रभर मग घरी कोण नसल्यावर आमच्यामध्ये काय घडायचं ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करा. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव प्रशांत आहे आणि मी साधारणतः आता अगदी 28 वर्षांचा एक तरुण. अजून माझं लग्न झालं नव्हतं. माझं शिक्षण वगैरे खूप दिवसांपूर्वी झालं होतं, पण नोकरीचा काही पत्त्या नव्हत्या आणि शेवटी मी खूपच कष्ट करून एका कंपनीत नोकरीला लागलो होतो. मी एका कंपनीच्या गेटवरती कंपाऊंडर म्हणून काम करू लागलो होतो. सुरुवातीला नवीन असल्यामुळे तिकडचं काहीच मला माहिती नव्हतं आणि आमचे कोणी नातेवाईक नव्हते. मी खेडेगावातून आलेलो आणि प्रत्येक वेळेस घरी असल्यावर मी गावामध्ये फिरायचो. त्याच गोष्टीला वैतागून मी एका ठिकाणी नोकरी पाहिली होती. तिकडे आमचे नात्यातून चुलत काका लागायचे आणि ते आईवडिलांच्या चांगले ओळखीचे होते. मी त्यांना कधी पाहिलं नव्हतं, पण कधीतरी उन्हाळ्याच्या सुट्टीत ते नेहमी गावाकडे येत असायचे. त्या दिवशी मला चांगलं असं आठवतं की त्यांच्याच घरी राहण्याची माझी सगळी सोय झाली होती. नवीन रूम वगैरे घेऊस तोपर्यंत मी त्यांच्याच घरी राहणार होतो. मी गावाकडे असलो की नियमित व्यायाम वगैरे करायचो. तसं तर माझं भरतीचं स्वप्न होतं, पण ते पूर्ण होऊ शकलं नाही आणि शरीराने धनदाकड दिप्पड होतो. रंगाने जरी मी सावळा असलो तरी मी स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं. त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे की मी घरी होतो आणि त्याच दिवशी मला पुण्याच्या ठिकाणी जायचं होतं नोकरीच्या. मी ज्या काकांचा नंबर घेतला होता तिकडे नातेवाईकांच्या घरी जायला मला खूपच लाज वाटायची. इकडे गावाकडे माझी परिस्थिती खूपच गरीब आणि साधी होती, पण घरच्यांनी मला विनंती करून पाठवलं. मी ज्यावेळेस त्या काकांच्या घरी आलो तेव्हा खूप आश्चर्यचकित झालो. ते दोघे पण खूपच सुशिक्षित होते आणि खूपच मला चांगल्या प्रकारे ते बोलले. दोघांना पण मुलं बाळं नव्हती आणि दोघं पण अगदी तरुण होते. दोघं पण चांगल्या नोकरीला असल्यामुळे घर पण त्यांचं चांगलाच फ्लॅट होता. मात्र रोज त्या काकू आणि काका सकाळचे जायचे. त्याच वेळेस त्यांच्या घरी कामासाठी एक मोलकरीण ठेवली होती. माझा पहिलाच दिवस होता. मी तिला पाहिलं पण नव्हतं ती नेमकी कशी दिसते. मात्र कामाला जाताना मला काकूने सांगितलं होतं की अरे, ती कामवाली अंजली येईल आणि ती काम करेल, तिला काही म्हणू नको. मी म्हटलं नाही, तिला कशाला, मी काय बोलतोय. घरातले सगळे कामाला गेल्यानंतर ती कामवाली अंजली घरी आली होती. मी नुकताच झोपेतून उठलो होतो. नवीन आल्यामुळे 1-2 दिवस कामावर जाणार नाही असं ठरलं होतं आणि असंही मी कधी दिवसपाळीला जायचो तर कधी रात्रपाळीला कामाला मला जावं लागत होतं. त्या दिवशी मी घरीच होतो. नुकताच झोपेतून उठल्यामुळे मोबाईल पाहत होतो. त्याच वेळेस बेल वाजली आणि दारावरती ती अंजली कामवाली आली. मला पाहून ती सुरुवातीला आश्चर्यचकित झाली आणि तिच्या कामात गुंतली. मी मात्र सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होतो. माझं लक्ष कुठेच नव्हतं. मी गावाकडून आलेलो त्यामुळे मी खूपच लाजऱ्या स्वभावाचा आणि शांत स्वभावाचा होतो.
ती किचनमध्ये काम करत होती. काम झाल्यानंतर लादी पुसण्यासाठी ती हॉलमध्ये आली आणि घरातील फरशी पुसू लागली. अचानक माझी नजर तिच्याकडे गेली. त्यावेळेस मला दिसलं की तिचा थोडासा पदर बाजूला सरकला होता आणि पदर सरकल्यामुळे तिचे ते उठाव आणि रसाळ दिसणारे ते भरगच्च भरलेले तिचं सौंदर्य माझ्यासमोर दिसले. मी खूपच लाजलो होतो, पण माझी नजर काही हटतच नव्हती. मी पुन्हा तिला पाहू लागलो. तिचे ते अगदी भरगच्च भरलेले दोन्ही माझ्या नजरेसमोर पडले आणि मी घायाळच झालो. मनामध्ये एक वेगळंच कुतूहल आणि एक आकर्षण निर्माण झालं. असं वाटत होतं की त्याला पाहून चांगलाच त्याचा आनंद घ्यावा. मात्र मी स्वतःला सावरलं. तिचं काम झालं. ती स्वयंपाकात गुंतली आणि स्वयंपाक तिने माझ्यापुरता केला. त्यावेळेस तिने मला विनंती केली आणि म्हटली की जेवण करा. वरती एक डबा ठेवला होता, तो काही तिला घेता येत नव्हता. त्यावेळेस तिने मला बोलवलं आणि म्हटली की तो किचनच्या वरती जो डबा आहे तो काढून द्या. असं म्हटल्यानंतर मग मी लगेच बाजूच्याच असलेल्या स्टूलवरती उभा राहिलो आणि तो वरचा डबा काढून तिला दिला. त्यावेळेस ती मात्र स्वयंपाकात गुंतली होती. थोड्या वेळाने स्वयंपाक झाला आणि जाताना ती म्हटली की तुम्ही नवीन दिसताय, त्या मालकिनीचे भाऊ वगैरे आहात का? मी नाही म्हटलं. ते माझे चुलता चुलती लागतात. होय का? तरीच म्हटलं की कधी कोणी नसतं, तुम्ही कसे काय आलात? तरी मालकीने मला म्हटलेल्या आजपासून उशीर आले तरी चालेल, कारण की घरी आहे कोणीतरी. नाहीतर प्रत्येक वेळेस मी सकाळची नाहीतर मालकीन असल्यावरच संध्याकाळची येत असते. मी म्हटलं होय का? असंच थोडंफार बोललो आणि नंतर ती निघून गेली. मी दुपारी जेवण वगैरे केलं आणि झोपी गेलो. संध्याकाळी सगळे 5 वाजता कामाला यायचे. संध्याकाळी ती मात्र मोलकरीण आली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा नेहमीप्रमाणे मला उठायला थोडासा उशीर झाला होता. कारण की थोडीशी रात्रपाळीला कामाला गेल्यामुळे आज खूपच कंटाळा आला होता. सकाळी मला उठायला 10 वाजले होते. दरवाजाची बेल वाजल्यावरच माझी झोप मोड झाली आणि मग मला समजलं की ती मात्र मोलकरीण नसेल. घाईमध्ये मी तसाच फक्त अंडरवेअरवर होतो. समजलंच नाही. टॉवेल गुंडाळायचा तसाच मी अगदी माझे डोळे हातानेच चोळत दरवाजापर्यंत गेलो आणि दरवाजा उघडला. समोर मात्र ती होती. खूपच आश्चर्यचकित होऊन ती माझ्याकडे पाहत होती. मला थोडंसं वेगळंच वाटलं. ती घरात आल्यानंतर मी दरवाजा लावला आणि पुन्हा माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो. त्यावेळेस थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की मी तर संध्याकाळी सगळे कपडे काढून झोपलो होतो. मी खूपच लाजलो. झोपेमध्ये काहीच मला समजलं नाही. त्यामुळेच मला पाहून ती कामवालीने तसं केलं होतं. मी नंतर उठलो आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. आज खूपच इच्छा झाली होती, कारण की ती कामवाली खूपच दिसायला सुंदर आणि तरुण होती. माझी पण खूपच इच्छा होत होती, मात्र मी स्वतःला सावरलं आणि असं काही नको करायला. नाहीतर उगं राहायला भेटतंय ह्यांच्या घरी ते पण मिळणार नाही, असं मी विचार केला. मी अंघोळ करतच होतो, पण अचानक ती कामवाली माझ्या रूममध्ये आली आणि मी खूपच लाजलो. मी म्हटलं काय? त्यावेळेस ती म्हटली अहो कपडे द्या ना तुमचे, धुवायचे नाही का? मी म्हटलं हो, पण तिने पाहायचं ते पाहून घेतलं होतं. जात असताना वळून तिने माझ्याकडे पाहून लाजत हसली आणि तिथेच मग काय ती फसली. त्यावेळेस मला समजलं की कदाचित तिला पण मी आवडलं होतं, पण मी एवढं काही तिला बोललो नाही. फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात आधी मला जेवण लागायचं, कारण की खूपच भूक लागायची. गावाकडची घरची सवय होती की जेवण लवकर करायची. इथे मात्र दुसऱ्याच्या घरात असल्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा जेवण करावं लागत होतं. त्यावेळेस ती कपडे धुण्यासाठी गेली, पण मुद्दाम ती माझ्यासमोर अशी काही यायची की जणू काही तिचं सौंदर्य मला दाखवायचं असेल आणि मुद्दाम ती माझ्यासमोर येऊन अगदी तिचं रूप मला दाखवण्याचा प्रयत्न करायची. झालं असं. त्यावेळेस मी नेमकाच घरामध्ये होतो. माझं आवरत होतो, कारण की आज बाहेर कुठेतरी फिरायला जावं असं माझं ठरलं होतं. मी नकळत तिला म्हटलं तुम्ही कुठे राहता? तिचा आवाज खूपच सुंदर आणि खूपच मंजूळ होता.
त्यावेळेस तिने सांगितलं की इथून लांब राहते मी झोपडपट्टीमध्ये. तिची परिस्थिती खूपच गरीब होती. मी थोडंफार तिला बोललो. तिचा स्वभाव खूपच चांगला वाटला. बोलताना मी तिला पाहत होतो आणि माझी नजर मात्र तिच्या बोलण्याकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं. हे तिने बरोबर ओळखलं होतं. ती मला म्हटली की तुम्ही इथे राहता आणि मग कामाला कधी? मी म्हटलं की संध्याकाळचं कामाला जातो. त्यावेळेस बोलता बोलता मी तिला म्हटलं की तुमचा नवरा कुठे असतो? ते पण नोकरी करतात का? त्यावेळेस ती म्हटली की नाही, मी नवऱ्याजवळ नाही नांदत, मी एकटीच राहते. हे ऐकून थोडंसं मला वेगळंच वाटलं, पण दिसायला खूपच देखणी आणि तरुण होती. मी म्हटलं तुम्ही खूपच सुंदर दिसता. ती म्हटली होय का? त्यावेळेस मी म्हटलं चांगलं कुठेतरी काम पाहायचं. ती म्हटली काम कसले जरी असलं तर मला अजिबात लाज वाटत नाही, मी मिळेल ते काम करते. अशीच माझी आणि तिची ओळख निर्माण झाली. हळूहळू मला पण तिला बोलायला खूपच चांगलं वाटायचं आणि ती कधी कामावर येते असं व्हायचं. एक दिवशी ती अशीच कामावर आली आणि त्या दिवशी माझं खूप मन झालं होतं. खूप दिवस झालं मी काहीसुद्धा केलं नव्हतं. त्यावेळेस घरी आल्यानंतर एक दिवशी तिला बोलायचंच माझं ठरलं होतं. मी आल्यानंतर माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर असं मी तिला सांगितलं. सुरुवातीला नकोच म्हणत होती आणि नेमकाच त्याच दिवशी माझा पगार झाला होता. मी म्हटलं वाटलंच तर थोडेफार माझ्याकडून पैसे घे तुला. त्यावेळेस ती तयार झाली आणि मग काय, माझ्या बेडरूममध्ये मी तिला घेऊन गेलो आणि दरवाजा लावलासुद्धा नाही, एवढीच आम्हा दोघांना घाई झाली होती. मी तिच्या ओठांवर टेकलं आणि वेड्यासारखं मी आनंद घेऊ लागलो. माझी करण्याची पद्धत खूपच निराळी आणि नवीन होती. माझ्याकडून तिला चांगलं सुख भेटू लागलं. ओठांमधून रसाळ आणि उबदार असलेले श्वास एकमेकांना मिळत होते. क्षणात मी असा कधी कोणासोबत केलं नव्हतं, पण ती मोलकरीण एवढी सुंदर होती की मी राहत नव्हतो. मी इकडे कामासाठी नोकरीसाठी आलो होतो, पण स्वतःच्याच घरात असा आनंद मला ती देत होती. मला तिने खूपच समाधानी केलं होतं. ती म्हटली तुझा तर खूपच भार आहे. रोज मी आले की पाहायचे की कधी एकदा मला मिळतोय, पण माझी कधी हिंमत झाली नाही. पण खरंच माझं खूप मन व्हायचं. असंही मला नवरा नाही, मात्र तू चांगलीच त्याची कमतरता भरून काढली. आता रोज मी तुझ्याकडून सुख घेणार. मी म्हटलं हो. रोज सकाळी मी तिच्यासोबत आनंद घ्यायचो. मुद्दाम मी रात्रपाळीला कामाला जायचो, कारण की दिवसभर घरी झोपाय मिळायचं आणि सोबतच ती मोलकरीणची सेवा करायला. रोज आले की आधी आम्ही हे काम करायचो. ती पाहिजे तसं मला द्यायची आणि वेगवेगळ्या पद्धती तिच्यासोबत आनंद घ्यायला एक वेगळं सुख मिळायचं. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.